मित्रांनो, नमस्कार. मी तुम्हाला जे सेल्स साथी ॲप इन्स्टॉल करायला लावलेलं आहे, ते सेल्स साथी ॲप म्हणजे आपण या अगोदर प्रायव्हेटचे ॲप जसे की प्रीमियम कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरत होतो. लीडर किंवा स्मार्ट ऑल इन वन. तर या ॲप व्यतिरिक्त एल-आय-सीने स्वतःचं सेल्स साथी ॲप डेव्हलप करून हे आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. तर या ॲपमध्ये भरपूर काही चांगले फीचर्स आहेत, ते आज आपण समजून घेणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला मार्केटिंग पोस्टर मिळतील. त्यातल्या त्यात हाय क्वालिटी तुम्हाला स्टेटसला शेअर करण्यासाठी तुमच्या नावाने पर्सनलाइज करून ते तुमच्या स्टेटसला शेअर करू शकतात. या पद्धतीनं आपण या ॲपचा उपयोग बघूया. तर ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर त्याचा सिम्बॉल या प्रकारे दिसतो, एल-आय-सी सेल्स साथी ॲप म्हणून. मी त्याला ओपन करतोय. ओपन केल्याच्या नंतर आता इथे जेव्हा तुम्हाला ओपन केल्यानंतर काही इन्फॉर्मेशन फीडअप करा असं म्हणत असेल, तर तिथे तुमची ती ॲक्चुअली ही जी काय आहे ही तिथे प्रोफाईल अपडेट होते. आता ह्या प्रोफाईल अपडेट करत असताना तुम्हाला तुमचा हवं तर एखादा फोटो ठेवू शकता किंवा तुम्हाला जे काही अ, तुमचं नाव, तुमचं जे काही टाकायचं असेल तिथे तुम्ही टाकून तुमची प्रोफाईल अपडेट करू शकता. तर तुम्हाला या प्रोफाईलमध्ये काय-काय अपडेट करता येते? तर इथे बघा युअर्स डिटेल्समध्ये तुम्ही इथे गेल्याच्या नंतर तुमची ॲप ह्या इथं कॉर्नरला जो काही टिंब दिसतो माणसाचं चित्र, तिथे टिक केल्याच्या नंतर तुम्हाला माय सिग्नेचरमध्ये जायचंय. माय सिग्नेचरमध्ये गेल्याच्या नंतर तिथे तुम्हाला तुमची प्रोफाईल अपडेट करायची आहे. आता जसं की मी इथं माझा मोबाईल नंबर टाकलाय. माझा ईमेल आयडी ही टाकू शकतो इथे. जसं संभाजी घारे 77@gmail.com या पद्धतीनं तुम्ही तुमचा ईमेल आयडी तिथे टाकू शकता. तुमचं पूर्ण नाव टाकू शकता. आता इथं लास्ट नेम वाटल्यास मी इथं कट करतो. इथे लास्ट नेम घारे असं ऍड करतो. इथं माझं डेजिग्नेशन डेव्हलपमेंट ऑफिसर एल-आय-सी ऑफ इंडिया असेल आणि तुमचं तिथे इन्शुरन्स ॲडवायझर एल-आय-सी ऑफ इंडिया किंवा फायनान्शियल इन्शुरन्स ॲडवायझर असं करून एल-आय-सी ऑफ इंडिया तुम्ही करू शकता. जसं मी केलंय त्या पद्धतीनं तुम्हालाही करून सेव्ह करता येईल. सेव्ह केल्याच्या नंतर या पद्धतीनं तुमची प्रोफाईल इथं अपडेट झालेली आहे. आता इथं बॅक आल्याच्या नंतर त्याचा अपीअरन्स अशा स्वरूपामध्ये दिसेल तुम्हाला. आता ह्या अपीअरन्समध्ये आपण एक-एक भाग बघूया. आता प्लॅन प्रेझेंटेशन अँड कोट जनरेशन या कॉलमच्या अंतर्गत आपल्याला काय-काय दिसतंय, की मार्केटिंग क्रिएटिव्हज, पोस्टर ऑफ द डे, डिजिटल व्हिजिटिंग कार्ड, इम्पोर्टंट लिंक्स जसं तुम्हाला आनंदाच्या वगैरे जर लिंक्स लागत असतील तर त्या इथून मिळतील. आता जसं मार्केटिंग क्रिएटिव्हजमध्ये जर मी आलो, तर इथे तुम्हाला प्रत्येक प्लॅनचं एक मोठं ब्राउचर मिळेल. आता हे ब्राउचरचे खूप छान इमेज, एकदम हाय क्वालिटी इमेज तुम्हाला इथं अवेलेबल मिळतील. जसं आता उदाहरणार्थ मी एखाद्या एल-आय-सी प्रॉडक्टचे डिटेल्सवर जर क्लिक केलं, तर इथे तुम्हाला वेगवेगळे प्लॅनचे नाव पण खाली दिसतील. जसं मार्केट लिंक्ड प्लॅन, टर्म इन्शुरन्स प्लॅन, रिटायरमेंट प्लॅन, एंडोमेंट अँड मनी बॅक प्लॅन, होल लाईफ प्लॅन आणि मायक्रो इन्शुरन्स प्लॅन आणि मनी बॅक प्लॅन. तर यामध्ये मी ह्या याच्यामध्ये क्लिक केल्याच्या नंतर आता मी इथे एखादा होल लाईफ प्लॅन्सला क्लिक केलं. आता होल लाईफ प्लॅनमध्ये कोणते-कोणते 2 प्लॅन आपल्याकडे होल लाईफ आहेत. एक जीवन उत्सव आणि जीवन उमंग. तर आपल्या जीवन उमंग प्लॅनला मी क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या पद्धतीचे तिथे बॅनर दिसतील. आता हे बॅनर सपोज उदाहरणार्थ मी परत याच्यावर क्लिक केलं. आता यापैकी एखादं बॅनर जर मला आवडलेलं असेल, मला त्या दिवशीच्या स्टेटसला वगैरे व्हायरल करायचं असेल, तर समजा मी कोणत्याही पद्धतीचं एक बॅनर सिलेक्ट केलं. हे बॅनर सिलेक्ट केलं जीवन उमंगचं. हे सिलेक्ट केल्याच्या नंतर बॅनरमध्ये बघा एकदम हाय क्वालिटी बॅनर तिथं दिसते तुम्हाला आणि तुमचं खाली पर्सनलाइज होऊन जातं ते. तुम्ही जेव्हा शेअर करताल ना, तर जसं बघा इथं संभाजी भुजंगराव घारे डेव्हलपमेंट ऑफिसर एल-आय-सी ऑफ इंडिया, कॉन्टॅक्ट नंबर धिस आणि ईमेल आयडी. आता याला तुम्हाला जर शेअर करायचं असेल तुमच्या स्टेटसला, आता थोडक्यामध्ये मी याला शेअर करतो. शेअर करायचंय तर कसं करायचं? शेअर व्हाया ॲप या माध्यमातून मी शेअर करायला सुरुवात केली. सुरू केल्याच्या नंतर आता मी माझ्या WhatsAppला पाठवून देतो. हे माझं स्वतःचं WhatsApp आहे. याला पाठवून दिल्याच्या नंतर ते कसं दिसतंय? तर हे बघा, या पद्धतीनं हे बॅनर तुम्हाला एकदम हाय क्वालिटी आणि एकदम छानपैकी क्वालिटी याची आहे. जेणेकरून तुम्हाला डेली डेली पद्धतीनं तुम्ही एखादं बॅनर तुमचं स्टेटसला शेअर करू शकता.
तर या पद्धतीने मी परत एकदा बॅक येतो. बॅक आल्याच्या नंतर जीवन उमंगमध्ये आलतो. या पद्धतीनं तुम्ही त्याच्यात जाऊन तुमच्या पद्धतीनं कोणत्याही प्लॅनला क्लिक करा. तुम्हाला भरपूर प्रत्येक प्लॅनचे 4-4, 4-4 असे मार्केटिंग पोस्टर तिथे दिसतील. बरं मार्केटिंग पोस्टरच्या व्यतिरिक्त आणखीही भरपूर काही आहे. आता जसं मी एल-आय-सीच प्रॉडक्ट पोस्टरवर आलो होतो. तर इथून परत बॅक येतोय. एवढंच नाहीये, पोस्टरच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथं ब्रोशर पण आहेत. एल-आय-सी प्रॉडक्ट ब्रोशर. आता ब्रोशर म्हणजे काय, की आपल्याला सहजासहजी एखाद्या प्लॅनच्या विषयी खूप डिटेल्समध्ये जर माहिती पाहिजे असेल, तर किंवा तुम्हाला त्या प्लॅनचं सर्क्युलर वगैरे म्हणतात किंवा बाहेर ग्राहकांच्या दृष्टिकोनातनं एखाद्या योजनेचा जी-आर द्या म्हणतात, त्यांना सर्क्युलर वगैरे. तर या पद्धतीने याचे ब्रोशर आहेत. जसं आता मी एखादं आपल्यापैकीच जसं आता बघितल्या पद्धतीने जीवन लाभचं ब्रोशर जर बघितलं मी, तर मी इथं ब्रोशरला क्लिक केलं, तर तुम्ही जेव्हा ब्रोशरला क्लिक करता, तेव्हा तुम्हाला हे पूर्ण ब्रोशर अशा पद्धतीनं दिसतं. आता हे 16 पेजेस आहेत. 16 पेजेसमध्ये हे या इथून चेंज होतं. हे खालीवर वगैरे होत नाहीये. हे ॲप्लिकेशनमध्ये असल्यामुळे या पद्धतीनं अशी सगळी डिटेल्स त्या प्लॅनची तुम्हाला त्याच्यामध्ये मिळते. आणि तुम्हाला जर वाटत असेल एखाद्याला शेअर करायचं आहे, तर आता एवढं ब्रोशर जनरली शेअर करायची गरज नाहीये. तुम्हाला जर वाटत असेल शेअर करायचं, तर एखाद्याला तर तुम्ही स्वतःचं पहिले WhatsApp एखादं सेव्ह करून घ्या, स्वतःचाच नंबर. तर हे बघा, आता माझ्याकडे मी माझ्याच स्वतःच्या WhatsAppला ते ब्रोशर सेंड करून घेतल्याच्या नंतर कसं दिसतं ते. हे बघा, एल-आय-सी जीवन लाभ पी तर या पद्धतीनं याला मी ओपन जर केलं, तर इथे या स्वरूपामध्ये ही पी मला त्या प्लॅनची पूर्ण माहिती जी आहे, त्याचे क्लॉज अँड कंडिशन ज्या आहेत, ह्या सर्व जवळपास 17 पानामध्ये मेन्शन केलेलं आहे ऑफिशियली एल-आय-सी ऑफ इंडियाने. त्यानंतर बॅक आलो. आता आपण ब्रोशर बघितले. पोस्टरचा भाग झाला. त्यानंतर हा सगळे जे काही आहेत ब्रोशरमध्ये आहेत. त्यानंतर तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असतील काही, तर तुम्हाला एल-आय-सीच्या प्रॉडक्टचे व्हिडिओ पण स्वतःच्या स्टेटसला शेअर करता येतात. आता जसं मी जीवन लाभचंच घेतो परत एखादं. आता जीवन लाभमध्ये आपण थोडासा एखादा व्हिडिओ इंग्लिश आणि हिंदी. तर आता हिंदीमधला घेऊया. हिंदीमधला व्हिडिओ बघितला. आता त्याला शेअर करूया पहिलं किंवा क्लिक टू व्ह्यू. तुम्ही इथे तुम्ही बघण्यासाठी तुम्ही हे करू शकता. सॉरी, थोडंसं तर या पद्धतीनं तुम्ही भरपूर आपले साठी भरपूर असे काही व्हिडिओज आहेत. तर ते व्हिडिओज तुम्ही ठेवू शकता. तुम्ही ते व्हिडिओ ठेवू शकता आणि त्याच पद्धतीने तुम्हाला लागेल तेवढ्या वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे आता इथं हाच व्हिडिओ इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, गुजरातीमध्ये, मराठीमध्ये पण ठेवण्यात आलेला आहे. वेगवेगळ्या भाषेमध्ये तुम्हाला ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर तुम्हाला परत एखादा व्हिडिओ जर बघायचा असेल, पण उत्सवचा व्हिडिओ बघूया. आता जीवन उत्सवच्या व्हिडिओमध्ये आपण हिंदीमध्ये बघूया. आता हे तुम्हाला शेअर कसा करायचा आहे, तर शेअर आपण हा पहिले बघून घेऊया. नंतर तुम्हाला शेअर कसं करायचं ते सांगतो. थोडा नेटवर्कचा इश्यू येतोय.
तर या पद्धतीनं हे व्हिडिओ जे आहेत हे तुम्ही व्हिडिओ स्टेटसला पण ठेवू शकता. आता जसं तुम्हाला मी हा पाहायचा सांगितला, इथं तुम्ही शेअर पण करू शकतात. आता शेअर जर करायचा असेल, तर इथून तुम्हाला WhatsApp. आता WhatsAppवरनं मी स्टेटसला न टाकता मी माझ्या मोबाईलला टाकतो. या पद्धतीनं हा व्हिडिओ डायरेक्टली YouTubeची लिंक तुमच्या स्टेटसला शेअर होणार आणि तिथून पुढे जेव्हा तुमच्या ग्राहकाला बघायची इच्छा झाली, तर तो तिथे बघणार. त्याचनंतर आता LIC जीवन उत्सव झाला. उत्सव झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या पद्धतीनं जे काही प्लॅन ठेवायचे ते जनरली शेअर करत चला. मित्रांनो, काय होईल, तुम्ही कोणत्याही पद्धतीची ॲक्टिव्हिटीज जर नाही केली, तर तुम्हाला प्रॉस्पेक्टिंग कशी शोधायची हे शक्य नाहीये. तुम्हाला सोशल मीडियाचा वापर चांगल्या पद्धतीनं जर करता येत असेल, तर तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातनं तुम्ही तुमच्या स्टेटसला जनरली काही ना काही रोज डेली बेसिसवर ठेवण्याचा प्रयत्न करत जा. आणि ह्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला तुमच्या सोशल मीडियाचा वापर चांगल्या पद्धतीनं करता यावा म्हणूनच हे LICनं एक छान पद्धतीनं एक ॲप्लिकेशन डिझाइन केलेलं आहे आणि हे पूर्णपणे ऑफिशियली आहे. तर आपण त्याच्यामध्ये आणखी काय आहे ते बघूया. आता व्हिडिओज झाले, ब्रोशर झाले किंवा पोस्टर पण झाले. आता त्याच्यानंतर तुम्हाला काही वेळेस इव्हेंट्स असतात. आता जसं की एखाद्याचा इम्पोर्टंट डे असतात. आता इम्पोर्टंट इम्पोर्टंट डेमध्ये जर बघितलं तर मानव विकास अधिकार दिवस किंवा हे जे तुम्ही एखाद्या वेळेस त्या पद्धतीने जर गेलात ना, तर त्या दिवसातला तुम्हाला एखादं पोस्टर तुम्ही त्या सकाळी शेअर करू शकता. आता शेअर केल्याच्या नंतर ते कसं दिसतं, जसं आता किसान दिवस म्हणून मी शेअर केलंय. शेअर केल्याच्या नंतर जेव्हा मी माझ्या WhatsApp स्टेटसला शेअर करेल, एक तर LICचा लोगो वर राहील, खाली माझी डिटेल्स राहील आणि हा शेअर केल्याच्या नंतर कसा दिसतोय बघूया आपण. आणि एकदम हायर क्वालिटीमध्ये आहे. कोणत्या पद्धतीचं प्रायव्हेट ॲप्लिकेशन घेण्याची तुम्हाला गरज नाहीये. फक्त तुम्ही दिलेल्या ॲप्लिकेशनचा व्यवस्थित वापर जर केला, मित्रांनो, घरी बसल्या तुम्हाला कॉल येऊ शकतात. ह्याची मात्र निश्चितच काळजी घ्या आणि डिसेंबरसारख्या महिन्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं हे बघा, तर या पद्धतीनं जे काही इम्पोर्टंट डे आहे, तर ते झाले. त्यानंतर आणखी तुम्हाला ग्रीटिंग्स असतात. म्हणजे तुमच्या मित्र कंपनीमध्ये तुमच्या कोणाला काँग्रॅच्युलेशन करायचं असते, कोणाचा बर्थडे असतो, कोणाची अॅनिव्हर्सरी असते, कोणाला थँक यू म्हणायचं असतं. तर तुम्हाला ह्या 4 गोष्टी एकदम व्यवस्थित. आता अॅनिव्हर्सरीचे बॅनर्स बघूया आपण किती आहे किंवा अॅनिव्हर्सरीचं सध्या इथं हिंदी आणि इंग्रजी असे 2च दिलेले आहेत. तर या पद्धतीनं तुम्ही एखाद्याची अॅनिव्हर्सरी जर असेल, तर हेच बॅनरच्या खाली तुमची डिटेल्स असणार आहे आणि याच्यावर LICचा लोगो लागून तो शेअर होणार आहे. त्याच्यानंतर आणखी तुम्हाला जर वाटत असेल, की बाबा एखाद्याचा बर्थडे आहे, तर बर्थडेलाही तुम्हाला सेम बॅनर जे आहे स्वतः LIC ॲप्लिकेशननं क्रिएट करून हे तुमच्या साइटवर जाणार आहे. त्याच्यानंतर आणखी थँक यूची इमेजमध्ये जर बघूया आपण, एखाद्याला थँक यू म्हणायचं आहे तुम्हाला, की बाबा त्यानं काहीतरी तुम्हाला मदत केलेली आहे आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीचा आभार मानण्याची संधी तुम्हाला LICचं काम करतोय हे त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या बॅनरचा एक खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला वापर करता येईल. त्याचनंतर थँक यूच्या नंतर तुम्हाला एखाद्याला काँग्रॅच्युलेशन करायचं असेल, तर काँग्रॅच्युलेशनसाठीही तुम्हाला खूप छान पद्धतीने एक इमेज LICने डिझाइन करून दिलेली आहे. तर त्याच पद्धतीनं आपण आता खाली ग्रीटिंग्स झाले, इम्पोर्टंट डेज झाले. त्यानंतर फेस्टिव्हलच्या संदर्भामध्ये तुम्हाला जर वाटत असेल, एखादा आता जे आगामी 25 तारखेला येणार आहे, मेरी ख्रिसमस. तर यामध्ये तुम्ही जनरली किंवा 2025चं जे आहे, हे ॲप्लिकेशन चांगल्या पद्धतीनं तुम्हाला वापरता येईल. यामध्ये तुम्ही मेरी ख्रिसमसचं जे बॅनर आहे, ते बघा किती छान पद्धतीनं दिसतंय इथे. तर ह्याच गोष्टी तुम्हाला याचा चांगल्या पद्धतीनं वापर करून घ्यायचा आहे आणि या वापर करून तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा इथे फायदा पण मिळता येईल. आता अबाउट अस तर कमिंग सून वगैरे जे आहे म्हणजे आणखी अपडेट करत आहेत. साइट वेळोवेळी अपडेट होत आहेत. हे झालं मित्रांनो मार्केटिंग क्रिएटिव्हज आणि पोस्टर ऑफ द डे थोडक्यामध्ये. आता याच्या व्यतिरिक्त आणखी खालचा भाग काय आहे? खालच्या भागामध्ये तुम्हाला डिजिटल व्हिजिटिंग कार्ड वगैरे दाखवलेलं आहे. आता डिजिटल व्हिजिटिंग कार्ड म्हणजे काय, की तुम्हाला तुमची ओळख एखाद्याला कळवायची, की बाबा तुम्हाला एखाद्याला तुमचं नाव जनरली एखाद्या ग्रुपवर तुमची ओळख पटवायची आहे. तर तुम्हाला जस्ट डिजिटल व्हिजिटिंग कार्ड जरी त्यांना शेअर केलं, तर या पद्धतीनं तुमचं डिजिटल व्हिजिटिंग कार्ड पण अल्वेज हिअर टू असिस्ट यू. तुमच्या या कॉलममध्ये तुम्ही एखादी तुमची स्वतःची इमेजही टाकू शकतात. जसं त्याला डिजिटल व्हिजिटिंग कार्ड असं म्हणल्या जातंय. त्याच पद्धतीनं आणखी
डिजिटल व्हिजिटिंग कार्डमध्ये तुम्हाला आणखी काय-काय करता येईल? इथं इमेज टाकायची तुम्हाला. इमेज टाकायची असेल तर तुम्ही इमेज आता इथं इमेज का येत नाहीये? कारण की मी माझी प्रोफाईल अपडेट करत असताना मी माझी इमेज इथं टाकलेली नाहीये. आता इथं तुम्हाला जर वाटत असेल तर तुमची एखादी इमेज टाकू शकता आणि ती इमेज तुम्हाला ह्या डिजिटल व्हिजिटिंग कार्डला डिस्प्ले होईल. त्यानंतर याच्यामध्ये इम्पोर्टंट लिंक जसं की इम्पोर्टंट लिंक काय-काय आहेत? आता एल-आय-सीच्या विषयी तुम्हाला काही माहिती करून घ्यायची, एल-आय-सीची हिस्ट्री काय आहे, हे जाणून घ्यायचं असेल, तर हे ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला घेऊन जातं आणि त्यानंतर जर समजा तुम्हाला काही ई-नॅचचा वगैरे काही प्रोसिडिंग करायची असेल, ई-नॅचची लिंकचं तुम्हाला जर काही गरज पडत असेल, तर तुम्हाला तिथे प्रोसिडिंग करून त्या पद्धतीने घेऊन जातंय ई-नॅचच्या साइटवर. म्हणजे ज्या महत्त्वाच्या लिंक आहेत, त्या लिंकही तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत. आता याच्या व्यतिरिक्त आणखी आपल्याकडे काय आहे, तर ह्या पद्धतीने जे काही बॅनर्स आहेत, तुम्हाला प्रत्येक प्लॅनचे जे काही छोटे-छोटे पोस्टर दिलेले आहेत करून एल-आय-सीनं, त्या पोस्टरचा वापर तुम्ही चांगल्या पद्धतीनं करून घ्या आणि डेली बेसिसवर एखादा व्हिडिओ, एखादं डे ऑफ द स्पेशालिटी हे ठरवा. एवढं सर्व झाल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला आपल्या प्रत्येक एल-आय-सीनं जे दिलेले प्लॅन आहेत, तर ते प्लॅनचं प्रीमियम कसं कॅल्क्युलेट करायचं यासाठीचा याचा चांगला वापर करू शकतो आपण. जसं आता आपण सर्वजण रेग्युलरली जास्तीत जास्त विकला जाणारा प्लॅन म्हणजे जीवन लाभ. मी आता जीवन लाभचं एखाद्याच्या नावाचं कोटेशन काढतोय. तर इथं ब्लरमध्ये तुम्हाला एक हनुमान कम्मा अशा नावाचं एक दिलेलं आहे. तर तुम्हाला तिथं मिनिमम 2 कॅरेक्टर टाइप करायचे आहेत. बाबा त्या व्यक्तीचं नाव कमीत कमी 2 कॅरेक्टरचं असावं, असं त्यांचं म्हणणं आहे. सपोज मी एस-जी वगैरे असं काहीतरी केलंय. आता इथे तुम्हाला त्याचं डायरेक्टली एज टाकण्याच्या ऐवजी हां, तुम्हाला डेट ऑफ बर्थ सिलेक्टच करावं लागेल. जसं आता मी माझी डेट ऑफ बर्थ इथे सिलेक्ट करतो. आता पहिले इयर सिलेक्ट करतो. 90 हे इयर आहे माझं. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये 4 ऑक्टोबर ही माझी जन्मतारीख आहे. त्यानंतर 34 इयर मेल. त्यानंतर प्रपोजर सेम ॲज लाईफ इन्शुर्ड येस. ह्या गोष्टी काही समजून घ्या. यामध्ये तुम्हाला काय-काय भरायचंय? त्या समोरच्या कॉलममध्ये इथं बघा. जिथे कर्सर ब्लिंक होतंय तिथलाच डेटा तुम्हाला भरायचा आहे. बाकी डेटा तुम्हाला भरण्याची गरज नाही. येस-जी तिथं मिनिमम 2 कॅरेक्टर टाकायचे डेट ऑफ बर्थ टाकायची ग्राहकाची. तो मेल, फिमेल आहे, ते ट्रान्सजेंडर आहे का ते सिलेक्ट करायचं. त्यानंतर प्रपोजर आणि लाईफ ॲश्युर्ड दोन्ही पण एकच आहेत का? आता थोडक्यामध्ये हा भाग थोडासा प्रपोजर म्हणजे काय, की जो पॉलिसी काढतो तो आणि ज्याच्या नावाने काढतो तो, असे 2 भाग असतात. तर आपण जनरली काय करतो, प्रपोजर आणि लाईफ ॲश्युर्ड आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांना एकच आहे असं आत्तापर्यंत जाणवलेलं आहे. त्यामुळे जेव्हा आपण एखाद्याला लहान बाळाची योजना देतो, त्यावेळेस प्रपोजर हा वडील असतात आणि लाईफ इन्शुर्ड हा मुलगा असतो. तर त्याच केसेसमध्ये फक्त प्रपोजर आणि लाईफ ॲश्युर्ड वेगवेगळे असतात. नाहीतर जनरली आपण एखाद्याला पॉलिसी देत असताना प्रपोजर आणि लाईफ इन्शुर्ड हे दोघंही सारखेच असतात. तर इथे येस आहे. आता प्लॅनची डिटेल्स. आता प्लॅनची डिटेल्स काय केलंय मी, की मिनिमम सम ॲश्युर्ड यांनी ₹5,00,000 टाकलेली आहे. पण आता हा 5,00,000 पासूनच दिला जातो का असं काही नाही. मी 2,00,000 ही सिलेक्ट करू शकतो इथे. तर आता मिनिमम 2,00,000 पासून हा प्लॅन देण्यात येतो. आता तुम्हाला इथे त्यांनी टर्म सिलेक्ट करायची लावली. आपण जनरली 21 वर्षाची वगैरे टर्म सिलेक्ट करतो. त्यानंतर तुम्हाला प्रीमियम मोड इथं टिक आहे ऑलरेडी इयरलीला. ग्राहक जर म्हणत असेल मला क्वार्टरली, हाल्फ इयरली वगैरे पाहायचं आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही तो सिलेक्ट करून करू शकता. तुम्हाला हे नॅचमध्ये करायचंय का नो? त्यानंतर रायडर बेनिफिटचं काय आहे? ए आता ह्या ए एक समजून घ्या, की बेसिक पॉलिसीवर एक रायडर आपण ॲड करत असतो. तो म्हणजे ॲक्सिडेंटली जर डेथ झाली त्या पार्टीची, तर त्याला डबल बेनिफिट मिळत असतो. जसं 2,00,000च्या पॉलिसीला ₹4,00,000 तर त्याच पद्धतीनं तिथं येस केलेलं आहे आणि त्यानंतर त्याचा ए-डी-डी-बीची सम ॲश्युर्ड ही ₹2,00,000 आहे. हे बाय डिफॉल्टली येतंय. त्यानंतर तुम्हाला न्यू टर्म ॲश्युरन्स रिक्वायर्ड आहे का? तर हे नाही म्हणून तिथं सिलेक्ट नाही करायचं आणि तुम्हाला कोणत्या भाषेतून पाहिजे इंग्लिश की हिंदी इथंही तुम्हाला सिलेक्ट करता येतं. आता इथं थोडक्यामध्ये मी क्रिएट प्रेझेंटेशनला क्लिक करतो. क्रिएट प्रेझेंटेशनला क्लिक केल्याच्या नंतर प्रेझेंटेशन बघा ह्या अशा स्वरूपामध्ये दिसतंय, की कोपऱ्यामध्ये बघा कस्टमाइज्ड इन्व्हेस्टमेंट प्रपोजल फॉर मिस्टर एस-जी. मी एस-जी नाव टाकलं होतं. तुम्ही जे नाव टाकाल ते क्रिएटेड ऑन किती तारखेला 15 डिसेंबर 2024 ला साइडला एल-आय-सीचा लोगो, जीवन लाभ 736 आणि ही इमेज. त्यानंतर प्रिपेड बाय कोणी प्रिपेअर केलेला आहे संभाजी भुजंगराव घारे डेव्हलपमेंट ऑफिसर अँड धिस वन. त्यानंतर खाली काय दिलंय मिस्टर एस-जी एज 34 आणि मेल आहेत. अट्रॅक्टिव्ह कॉम्बिनेशन ऑफ प्रोटेक्शन अँड सेव्हिंग फीचर्स विथ एल-आय-सी जीवन लाभ.
आता काही गोष्टी याच्यामध्ये याचे की फीचर्स पण दिलेले आहेत. तर आपल्याला काय बघायचं इथे, की सिलेक्टेड पॉलिसी काय आहे? पॉलिसीमध्ये प्रीमियम पेइंग टर्म. आता याच्यामध्ये एक बघा, पॉलिसीचं नेम तुम्हाला कळालंय. जीवन लाभ 736 ह्या प्लॅनचा टेबल नंबर असतो. त्यानंतर तुम्ही जी सिलेक्ट केली होती पॉलिसी टर्म. पॉलिसी टर्म म्हणजे तुमच्या पॉलिसी कधी मॅच्युअर होणार आहे त्याचा कालावधी. प्रीमियम पेइंग टर्म म्हणजे तुम्हाला त्या कालावधीमध्ये किती वर्ष हप्ते भरायचे आहेत. तुमची पॉलिसी कितीची आहे? 2,00,000ची. इन्स्टॉलमेंट प्रीमियम विदाऊट जीएसटी, एक्सक्लुझिव्ह ऑफ जीएसटी म्हणजे किती आहे? 12,039 आणि प्रीमियम पेमेंट फ्रिक्वेन्सी कशी आहे? तर वार्षिक हप्ता निवडलेला आहे. त्यानंतर एडीडीबीची सम ॲश्युर्ड किती आहे? ₹2,00,000. आता प्रीमियम डिटेल्स आणखी खाली आलेली आहे. बघा, फर्स्ट इयर प्रीमियम किती असणार आहे आपला? आता इथं 11,789 कसं काय दिसलं तुम्हाला? बेसिक पॉलिसीचं प्रीमियम आहे 12,039 आणि एडीडीबी सम ॲश्युर्डचं रिक्वायर्ड होऊन ते झालेलं आहे 11,789 विदाऊट जीएसटी आणि त्यावर जीएसटी ₹250 लागेल आणि टोटल पेएबल जे आहे ₹250 जी जीएसटी आहे. रायडरची जीएसटी 250 आणि टोटल जीएसटी पेएबल आहे 542. म्हणजे दोन्हींचा मिळून जो टोटल प्रीमियम पेएबल विथ जीएसटीचा आपण ऑप्शन कधीही वाचायचा. ग्राहकाला सांगत असताना ह्या गोष्टी बघायच्या कधीही तुम्ही. टोटल प्रीमियम पेएबल विथ जीएसटी किती आहे फर्स्ट इयरला? 12,581 आणि सेकंड इयर ऑनवर्ड्स म्हणजे दुसऱ्या वर्षापासून समोर जीएसटी ही 2.25% होत असते. म्हणून तिथून पुढचा जो प्रीमियम आहे 12,310 हा शेवटपर्यंत सारखा राहणार आहे. त्यानंतर आणखी खाली खाली काय दिलेलं आहे, की बाबा यू गिव्ह म्हणजे कस्टमर 15 वर्षात किती पैसे देणार आहे? कस्टमर 15 वर्षात देणार आहे ₹1,76,835 आणि मॅच्युरिटी किती मिळणार आहे? 1,76,000ची 3,32,000 3,32,000 ते 2,00,000 3,32,000 ही मॅच्युरिटी त्यांना मिळणार आहे. तर या पद्धतीनं तुम्हाला जे काही दिसतंय, हे बघा. इथं तुम्हाला तुमचा बेसिक आता टेबल दिसतोय. डिटेल्ड इयर वाईज कॅश फ्लो ॲट 8% फ्लोने. अॅन्युअल प्रीमियम किती आहे? नॉन गॅरंटेड बोनस किती आहे? गॅरंटेड बोनस किती आहे? आणि मॅच्युरिटीचं डेथ बेनिफिट किती आहे? तर याच पद्धतीनं तुम्हाला तुमच्या वयाच्या म्हणजे ग्राहकाच्या वयाच्या इथपर्यंत जे काही आहे ₹3,32,000 ही मॅच्युरिटी अमाउंट दाखवते आणि डिटेल्ड इयर वाईज फ्लो ह्या पद्धतीनं तुम्हाला 4%. आता याच्यामध्ये काय केलंय माहितीये का मित्रांनो? आपण जे ॲक्चुअल जे आहे 8%च्या इंटरेस्ट रेट आणि 4%च्या इंटरेस्ट रेटनं बेनिफिट इलुस्ट्रेशन या पद्धतीनं आय-आर-डी-एच्या नियमानुसार आपण दाखवलेले आहेत. परंतु ॲक्चुअली याच्यापेक्षा जास्त रिटर्न मिळते. तर इथं तुम्हाला त्याच्यानंतर तुमचं प्रिपेड बाय संभाजी भुजंगराव घारे अशा पद्धतीची एक स्लाईड दिसेल. आता मी याला शेअर करतो. शेअर व्हाया ॲप. आता पीडीएफ प्रिपरेशन इन प्रोग्रेस म्हणतंय. हे बघा ते पीडीएफ प्रिपेअर झालेली आहे. त्या पद्धतीने आता ती पीडीएफ मला एखाद्या कस्टमरला सेंड करायची आहे सपोज. तर मी कस्टमरला सेंड करत असताना आता सपोज या पद्धतीने सेंड केली, तर कस्टमरला सेंड केल्याच्या नंतर ती पीडीएफ कशी दिसते? तर या स्वरूपानं त्या कस्टमरची पीडीएफ त्या कस्टमरला दिसते. तर हे या पद्धतीनं तुम्हाला जे काही आहे ते या स्वरूपामध्ये दिसेल. तर यामध्ये आपल्या बऱ्याच जुन्या मित्रांना थोडासा एक आणखी प्रॉब्लेम दिसेलच इथे. थोडासा प्रॉब्लेम असा असेल, कारण की हे ऑफिशियली आय-आर-डी-एच्या नियमानुसार याच्यावर रिटर्न मेन्शन केलेली आहे. आपला जीवन लाभ तुम्ही प्रायव्हेट ॲप कॅल्क्युलेशन करून जर बघितल्यास 21 वर्षाचा जीवन लाभ 15 वर्षाचा हप्ता भरणं झाल्याच्या नंतर तो 4,04,800 अशी मॅच्युरिटी दाखवतो आणि इथे तुम्हाला मॅच्युरिटी दाखवतायत 3,00,000 2 केसेसमध्ये इथं बघा, या केसेसमध्ये मी तुम्हाला दाखवतोय. ह्या युगेटमध्ये मॅच्युरिटी बेनिफिट 3,32,000 आणि 2,16,000. तर असं का, की याच्यामध्ये आपल्याला आय-आर-डी-एनं काही निर्बंध लादून दिलेले आहेत, की आपण आपली जी रिटर्न आहे, रिटर्न्स
IRDAच्या नियमानुसार 8% आणि 4%च्या हिशोबानेच आपण प्रेझेंटेशनवर दाखवावी असं नियोजन आहे. तर त्या पद्धतीने 4%च्या हिशोबाने जर 4% हिशोबाने रिटर्न मिळाली तर 2,16,000 रुपये त्यांचा मोबदला होईल आणि जर 8% रिटर्न झाली तर 3,32,000चा त्यांचा मॅच्युरिटी बेनिफिट होईल. पण ऍक्च्युअली मित्रांनो आपल्याकडे बोनसचा कॅल्क्युलेशन असतं. बोनसच्या कॅल्क्युलेशन नुसार याच्याही पेक्षा जास्त मॅच्युरिटी मिळते. त्यासाठी जर समजा तुम्हाला वाटत असेल की बाबा याची रिटर्न्स कमी दाखवतात, तर तुम्ही या पर्टिक्युलर पीडीएफ नका टाकू. तुमच्या या ऍप्लिकेशनमध्ये तुम्ही फक्त मार्केटिंगचे बॅनर्स, मार्केटिंगचे पोस्टर्स, मार्केटिंगचे काही गोष्टी, ज्या गोष्टी वापरण्यासारख्या आहेत त्या तुम्ही वापरू शकतात. आणि जर तुम्हाला वाटत असेल की बाबा या पद्धतीने जर मी पीडीएफ पाठवला तर कस्टमर हा रिटर्नवर पहिले फोकस करेल आणि रिटर्नवर फोकस केल्याच्या नंतर तो परत निगेटिव्ह होईल. पण ऍक्च्युअली जेव्हा तुम्ही प्रायव्हेट मधनं पाठवल्याच्या नंतर प्रायव्हेटचे ऍप्लिकेशन जे आहे तर ते बोनस कॅल्क्युलेशन नुसार जे ऍक्च्युअली आहे त्यानुसार तुम्हाला मॅच्युरिटी बेनिफिट दाखवतायत आणि इथले जे मॅच्युरिटी बेनिफिट आहेत ते आपण IRDAच्या नियमानुसार आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की या ऍप्लिकेशन मध्ये फक्त आणि फक्त ऍप्लिकेशन मध्ये फक्त ह्याच गोष्टीचा आपण वापर करू शकतो, तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही करू शकता. तर त्याच पद्धतीने हे सर्व काही ऍप्लिकेशन याच्यामध्ये आहेत. तर मित्रांनो प्लीज सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, ह्या ऍप्लिकेशनचा जेवढा जास्तीत जास्त मार्केटिंग स्टेटस आपल्याला ठेवण्यासाठी वापर करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा. थँक यू अँड बेस्ट ऑफ लक फॉर डिसेंबर 2nd fortnight closing.